श्रीमंत गटातील व्यक्तींसाठी स्वयंपाकाच्या गॅसचं अनुदान बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे। एसटी लीडरशिप समिटमध्ये त्यांनी सांगितलं की श्रीमंत लोकांना स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान देणं बंद करणं यापुढील महत्त्वाचा निर्णय असेल। लवकरच हा निर्णय घेतला जाईल। अर्थमंत्र्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी मात्र चांगलंच तोंड फुटून घेतलं। भारतीय लष्कराच्या तोफखान्यात आता लवकरच 814 अत्याधुनिक तोफा सामील होणार आहेत। 15,750 कोटी रुपयांच्या या तोफा खरेदीच्या प्रस्तावाला डीएसीनं मान्यता दिलेली आहे। नवे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा हा पहिलाच मोठा निर्णय मानला जातोय। बाबा रामपालनं हिस्सारमध्ये आपलं प्रस्थ वाढवलं असलं तरी आसपासच्या गावात मात्र याबद्दल असंतोषाचं वातावरण आहे। नेत्यांशी मैत्री असलेल्या बाबांना याच परिसरात 52 एकर जमीन खरेदी केल्याचा दावा गावकऱ्यांनी केला। हॉस्पिटलच्या नावाखाली बाबा किडनी विक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। न्यायालयानं बाबा रामपाल प्रकरणासाठी एसआयटी बनवली आहे। एसआयटीनं बाबा रामपाल विरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे। बाबा रामपाल प्रकरणामुळे भोंदू बाबांचा पर्दाफाश व्हायला हवं असं मत अयोध्येच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास महाराज यांनी व्यक्त केलंय। देशभरात पसरलेल्या अशा भोंदू बाबांची यादी आखाडा परिषद बनवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे समाजात जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल असंही त्यांनी म्हटलंय। भोंदू बाबांमुळे खरे साधू संत बदनाम होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या अटकेनं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्यात। या निमित्तानं ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला आव्हान दिलंय। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि अटक करून दाखवाच असं आव्हान त्यांनी मोदी सरकारला दिलंय। शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी भाजप सरकार षडयंत्राचं राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी काल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवरून बातचीत केली। भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यासंबंधी त्यांनी शरीफ यांना माहिती दिली। भारतानं दिलेलं आमंत्रण ओबामा यांनी स्वीकारल्यामुळे शरीफ यांच्या पायाखालची वाळू सरकली होती काय असं संभाषण या चर्चेत झालं। पाकिस्तानलाही ओबामाने भेट द्यावी असा आग्रह धरतानाच भारत सातत्यानं पाकिस्तानला कसा त्रास देत आहे अशा सुराचं रडगाणंही शरीफ यांनी गायलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।